अक्षरशः भरपूर असे ॲप आहेत, म्हणजे त्या ॲपमुळं भरपूर लोकांनी सुसाईड केलं. माझा मित्र जे त्याने असल्याच एका ॲप्लिकेशनवरून लोन घेतलं होतं. लोन घेतल्यानंतर मग त्यांनी 2 वेळेस लोन पेड केलं. बरं. पेड केल्याच्या नंतर परत त्याला त्या कंपनीकडनं कॉल आला की सर आपने वो लोन पेड नहीं किया. तो म्हणला सर कल ही पेड किया. मग याने स्क्रीनशॉट पाठवला, बरं. पेमेंट डिटेल्स, हा ट्रांजैक्शन आईडी या नंबर यूपीआई आईडी ला मी पेड केला. सर वो हमारे कंपनी का बंदा नहीं था, आपको ये आईडी पे पेमेंट करना होगा, अभी तुरंत बापरे. करो. मग शेवटी 6व्या माणसाला तो बोलला की मी आता पेमेंट करणारच नाही. किती वेळ पेमेंट करणार ना. तर त्यांनी याचे एकदम अश्लील फोटो बनवले. तुम्हाला आता हे गोष्टी माहिती असेल, ते ब्लॅकमेल करतात. एकदम तुमचा अश्लील फोटो बनवतात, कुठला तरी एक पॉर्नचा फोटो घेणार, त्यावरती तुमचा चेहरा लावणार. अच्छा. आणि तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट त्यांच्याकडे ऑलरेडी आहेच. हो, तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यामुळे राईट. तो तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधले 4-5 लोकांना पाठवणार. मग आता तुम्हाला इज्जत असते, तुम्हाला जर ह्याच्यात टिकायचं असेल तर तुम्हाला पहिले इज्जत सोडून द्यावं लागेल की बा लोक काय म्हणतील, हा काय म्हणाल, तो काय म्हणाल, तरच तुम्ही हे यामधून. मग याचा फोटो सगळ्यांना पाठवला. मग एकदम याच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये मित्राचे, नातेवाईकाचे 1-2 फोन आले, अरे काय चाललं तू, असा फोटो आलाय. मग हा एकदम हायपर झाला. अक्षरशः म्हणजे ते नोव्हेंबर 2024 मध्ये ह्या प्रकरणात त्यांनी सुसाईड केलं. बापरे. कशामुळं?